बघा माझ्या मायबापांनो, आज इतके वर्ष झाली तरी छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र आपल्याला ऐकावं असं वाटतं. असं का? कारण त्यांच्या चरित्रामध्ये उद्बोधक आणि स्फूर्तिदायक असं बरंच काही आहे. न्यायाची तलवार आणि अन्यायाची ढाल म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. अरे दादांनो, आई बायकोसाठी आणि प्रियसीसाठी ताजमहल बांधणारे अनेक असतील, पण आईच्या स्वप्नाकरिता हिंदवी स्वराज्य प्रस्थापित करणारा एकच त्या मोठ्याचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. अरे पहिलाच राजा असा, इतिहासामध्ये पहिलाच राजा असा की ज्या राजाचा जन्म आणि मृत्यू किल्ल्यावर झाला. त्या राजाचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. या इतिहासामध्ये पहिलाच राजा असा की ज्या राजाकरिता साऱ्या जनतेने आपलं सर्वस्व बलिदान करण्यासाठी आतुरलेली असायची. अशा राजाचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. अरे या इतिहासामध्ये पहिलाच राजा असा की ज्या राजाकडून साऱ्या जनतेने आदर्श घ्यावा व साऱ्या जगाला प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणून ज्या राजाचं नाव घेतलं जातं ना, त्या राजाचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. अरे दादांनो, अनेक राजे झाले, महाराजे झाले, सम्राट झाले, बादशाह झाले, पण काळाच्या प्रवाहामध्ये ते आणि त्यांचं नाव विस्मरणात गेलं. पण जे नाव दिवसांदिवस सूर्याप्रमाणे उजळत आहे ते नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. जगणारे ते महादेव होते, जगवणारा तो महाराष्ट्र होता. पण स्वतःच्याही कुटुंबाला विसरून जनतेकडे मायेने हात फिरवणारा माझा शिवबा होता. माझ्याही शिवबाचं एक राज्य होता, स्वर्गाहून सुंदर स्वराज्य होतं. जाती धर्म पंथाचा भेदभाव नव्हता, न्याय सर्वांसाठी. न्यायासाठी प्राण गेले तरी चालेल, पण अन्याय कोणावर झाला नव्हता. म्हणून कितीही गुणगान केले ना तरी कमीच पडावे अशी माझे छत्रपती शिवाजी महाराज होते. आणि असा एकच राजा या मातीमध्ये जन्मला. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर.